भाजपचे नेते मंगलप्रभात लोढाजी आपल्यासोबत आहेत। सर, मुंबईतल्या कबूतरखान्यांचा प्रश्न सध्या गाजतो आहे। सगळे कबूतरखाने मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर बंद करण्यात आलेले आहेत। मात्र तरीसुद्धा एक लोकांचा आवाज आहे की या प्राण्यांना दाणे टाकण्याची परवानगी द्यावी आणि त्यांची पर्यायी सोय करावी। तुम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्न करताय। पालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली? पालिका आयुक्त यासाठी भेट नाही घेतली, पण ते माझा विषय असा होता की ते जे आयसोलेटेड प्लेस आहे, उदाहरणार्थ झाला तर ते नॅशनल पार्क आहे। तो नॅशनल पार्कमध्ये आपण जानवरांना परमिट करता, सर्व जे मोठे जानवर पण आहे तो ते कबूतरखाना पण परमिट करू शकता। तर कबूतर असं आहे की ते कुठेही काही खात नाही, त्यांचे जे काही फिक्स आहे तेच खाते। ते कुठेही पडलेला वेस्ट घेतला किंवा हे ते कुठेही घेत नाही, संध्याकाळपर्यंत नंतर ते जेवण पण काही घेत नाही, असं त्यांचे एक विशिष्ट प्राणी आहे। तो त्याप्रमाणे आपल्याकडे दोन ऑप्शन आहे की आता ते जे काही ते चाललं आहे ते लोकांच्या जीवनाचा फार महत्त्व आहे, हा कोणी नकारू शकत नाही। तो कोर्टाने जे आदेश दिला त्या आदेशामध्ये लोकांना जीवनाचा महत्त्व स्वीकारता जानवर मरू नये यासाठी काही आयसोलेटेड नॉन ह्युमन प्लेसेसवर काय व्यवस्था करू शकता का, हा आता महानगरपालिका कोर्ट निर्णय करतील। लोकांच्या आरोग्याचा एक प्रश्न आहे, दुसरा एक धार्मिक अँगल सुद्धा यामध्ये घेतला जातोय। काही नाही आहे, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे आणि ते जे जानवराचे कोणी जानवर पण असं सांगत नाही की ते त्याने भुका मरू दे, कधी करत नाही। भारतामध्ये की विश्वमध्ये कधी करत नाही। तर ते या दोन विषय मिक्स करू नये प्लीज। तुम्ही जी प्रयत्न करताय की नॉन ह्युमन प्लेसेस जे आहेत, म्हणजे जिथे लोकांची वस्ती नाही अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पाऊल उचलावं। मात्र या तुमच्या मागणीवरती सुद्धा काही जणांचा आक्षेप आहे। सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा सांगितले की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जी काही पावलं उचलली जात आहेत तर अशा पर्यायी व्यवस्था करण्यात येऊ नये, कारण आरोग्याचे काही 1% पण कॉम्प्रोमाइज नको। ते धरून काय मार्ग काढू शकता का, तो ते प्रयत्न करावा लागेल। आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर काही सांगितलंय की याविषयी चर्चा केली नाही, मी जे चर्चा केली तुम्हाला सांगितलं। तर मंगलप्रभात लोढाजी आपल्यासोबत होते आणि त्यांनी आता जे सांगितलं त्यानुसार पालिका आयुक्तांचे या विषयावरती त्यांची चर्चा झालेली नाही आहे। मात्र त्यांची अशी मागणी आहे की जिथं नागरी वस्ती नाही आहे किंवा मानवी वस्ती नाही आहे अशा ठिकाणी नॅशनल पार्कचा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी अशा कबुतरांची व्यवस्था कबूतरखान्याच्या माध्यमातून करता येईल का, कारण त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जर लोकांच्या मध्ये राहून लोकांच्या आरोग्याशी जर खेळ होत असेल तर तशा पद्धतीची पर्यायी व्यवस्था कुठेतरी वेगळ्या ठिकाणी करण्यात यावी, ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीचा विचार येत्या काळामध्ये केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी कबूतरखान्यांवरती हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। लोकांच्या आरोग्याचं हित लक्षात घेता ही कारवाई झालेली आहे। मात्र तरीसुद्धा एक ठराविक वर्ग जो आहे तो कबूतरखान्यांसाठी आवाज उठवताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन सिद्धेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।